गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा उपसा सिंचन योजना तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली असून यामध्ये टप्पा क्रमांक 1 चे पाणी 22 किलोमीटर पाईपलाईनद्वारे खळबंदा जलाशयात सन 2019 पासून 22 गावातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्यात येत आहे। याबरोबरच टप्पा क्रमांक 2 चे पाणी बदलकसा चोरकमारा या तलावात सोडण्याच्या कामाला 2019 पासून सुरू होते। सदर योजना कार्यान्वित झाली असती, परंतु मागील 3 वर्ष कोविड परिस्थितीमुळे कामे बंद होती, त्यामुळे सदर योजना 2021 ला सुरू होऊ शकली नाही। तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडले यांनी सतत शासनाकडे पाठपुरावा करून टप्पा 2 चे पाणी बदलकसा चोरकमारा तलावात पाईपलाईनद्वारे सोडण्याच्या कामाला सुरुवात करून घेतली। जून 2023 पर्यंत टप्पा 2 च्या पाईपलाईनचे काम पूर्ण झालं असून सदर पंपाची तपासणी आमदार रहांगडले यांच्या हस्ते करण्यात आली असून यशस्वीरित्या बोदलकसा व चोरकमारा तलावात पाणी सोडण्यात आले। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आज टप्पा 2 बोदलकसा आणि चोरकमारा जलाशयामध्ये पाणी सोडण्याच्या टेस्टिंगचे बटन दाबून आम्ही त्याचा पंप सुरू केलेले आहेत। निश्चितच या अनुषंगाने आज टेस्टिंग झाली आणि ती औपचारिक तपासणी सुरू होऊन लवकरच ह्या कामाचं पाण्याचं उद्घाटन होणार आहे। कामाचे उद्घाटन होऊन जवळजवळ 30,000 हेक्टर सिंचन तिरोडा तालुक्यातील बोदलकसा चोरकमारा रिसाला भदभद्या या तलावाच्या माध्यमातून होणार आहे। हा एक प्रकल्प शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे आणि खरीपाच्या बरोबरच खरीपाला तर त्रासच नाही आहे। आता खरीप कधी मरण पूर्ण क्षेत्राच्या मध्ये येणार नाही आहे। खरीपाची जी फसल आहे ती फसल 100% होणार आहे, पण त्याबरोबरच रब्बीचाही पीक मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यामध्ये धानाचं पीक होणार आहे। या ठिकाणी आज धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा 2 या प्रकल्पाचे पंपगृहाची चाचणी करण्यात आली माननीय आमदार श्री विजयभाऊ रांडले यांच्या उपस्थितीमध्ये। आणि या पंपगृहामध्ये एकूण 5 पंप आहेत। त्यामध्ये बोदलकसा तलावामध्ये पाणी भरण्याकरिता 3 पंप 2605 HP कॅपॅसिटीचे आणि चोरकमारा तलावामध्ये पाणी भरण्याकरिता 2 पंप 2875 HP कॅपॅसिटीचे। तर आता जसं चाचणीकरिता आम्ही पंप चालू केलेले आहेत, तर हे एक करून आम्ही सर्व 5 पंप चालू करणार आहे आणि इथून तब्बल 4 ते 5 तास तलावामध्ये पाणी पोचण्यासाठी आपल्याला वेळ लागते, का तर हे 20 किलोमीटर लांबीचे ऊर्ध्वनलिका आहेत आणि त्याद्वारे पाणी पोचवलं जाते। आणि पाणी पडल्यानंतर त्यानंतर आम्ही संपूर्ण चाचणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाद्वारे रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि या पाण्याद्वारे जवळजवळ 30,000 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचे लाभ देण्यात येईल। माझं नाव अंकुर प्रकाश कापसे, मी कार्यकारी अभियंता धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प तिरोडा। यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे। पिण्याच्या पाण्यासाठी वेगळी सोय बॅरेजमधून ऑलरेडी केलेली आहे तुमसर नगर परिषदसाठी, पण इथं असं पिण्याच्या पाण्याची सोय या प्रकल्पाद्वारे नाही आहे। हे फक्त सिंचनासाठी प्रकल्प बनलेला आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।